नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जत्रा यात्रांचा माहोल जो आहे तो पाहायला मिळतोय आणि मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या खेबोडे या गावामध्ये पोहोचलोय आणि या खेबोडे गावातील हजारो असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाई देवीच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सध्या ही यात्रेमुळे गावामध्ये एक चांगलं चैतन्यमय असं वातावरण पाहायला मिळतंय। या यात्रेच्या निमित्तानं काय वेगळे उपक्रम आणि काय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आपण हे जाणून घेऊयात। साहेब, काय सांगाल, आता विठ्ठलाई देवीची यात्रा सुरू आहे, कशा प्रकारे आपल्या इथं कार्यक्रम सुरू आहेत? आमची विठ्ठलाई देवीची आता यात्रा सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी भरली जाते। त्यानंतर आमची विठ्ठलाई देवीची यात्रा 14 दिवस असते। परंपरा ही कायम विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त आमची भव्य कुस्ती मैदान आम्ही ठेवले जाते। हसत खेळीमेळीत हा कार्यक्रम पार पडला जातो। त्याचबरोबर आम्ही राऊंड स्पर्धा, बकरीची टकरी म्हणा, त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि सगळी एकत्र येऊन हे कार्यक्रम आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू शकतोय। खरं तर 14 दिवस चालणारी यात्रा आहे। अखंड कोल्हापूर जिल्ह्यात 14 दिवस यात्रा कोणती चालत नाही, मात्र खेबोडे गावची विठ्ठलाई देवीची यात्रा जी आहे 14 दिवस चालते। या 14 दिवसात काय काय उपक्रम राबवले जातात? साहेब, असं आपला खेबोडे गाव एक सदन शेतकऱ्याचं गाव आहे, आजी माजी सैनिकाचं संघटनेचं गाव आहे आणि त्यांचा एक वसा असा खेबोडे गावचा पूर्वीपासून आहे। ह्या विठ्ठलाई देवी विश्वास गावाचा आहे। आज दुधगंगेच्या काठावर असणारे खेबोडे गावाची एकी यातून अशी दिसते की या प्रत्येक वर्षी 14 दिवस हा खेळ असणार, आपला उरूस असणारा ह्याला विठ्ठलाईचा मांड म्हणतात। हा मांड फक्त या महाराष्ट्रात फक्त या खेबोडे गावाला दिलेला आहे आणि या गावची एकी ह्यामुळे दिसून येते। एकही माणूस दंगाधोपासा वगैरे काही नाही, आपलं विविध कार्यक्रम घेतात। कुठलाही पाहुणा आला त्यांना जेवण तो नसल्याच्या त्याच्याकडे नसलं तरी कुणी वाढणे त्याला हे उपक्रम आपल्या गावातून बरेच जण असणे आणि त्यातून होणारे आपलं कुस्तीचं हे मैदान गावाने सर्वांनी मिळून एकत्र केले। ही गावची एकी, भांडण नाही, तंटा नाही का कुठली आपल्या कुणाला त्रास नाही, आपला ह्या गावाचा असा पूर्वीपासून आलेला रीतिरिवाज आहे। त्याप्रमाणे आत्ताची युवा पिढीसुद्धा ह्या मार्गाने निघाली आहे आणि या गावातील असा माणूस नाही की बाबा आज कुठल्या क्षेत्रात आहे, सगळ्या क्षेत्रात आपली वावरदारी माणसं आहेत। आजी माझी सैन्यात भरलं आपलं गाव आहे, सदन शेतकऱ्याचं गाव आहे, त्यामुळं एवढंच मी असं सांगू शकतो। आता मंदिरामध्ये या 12 दिवसात 14 दिवसांच्या काळामध्ये काय काय कार्यक्रम होतात? कार्यक्रम आता आपलं सांस्कृतिक सगळं कार्यक्रम असतं, आपलं संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम। तर आपण पाहिलं की एकूणच जर या खेबोडे गावातील विठ्ठलाई देवीच्या मंदिरात 14 दिवस यात्रा चालते। या 14 दिवसात संपूर्ण गावात राजकारण विरहित असेल किंवा तंटामुक्त असेल अशा परिस्थितीत, अशा वातावरणात इथली यात्रा जी आहे ती संपन्न होते। अतिशय खेळीमेळीचं वातावरण या गावामध्ये या 14 दिवसात दिसून येत आहे। सचिन वरेकरसह सद्दाम अली, कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।